आमचा मुलगा. ओके. त्याच्यावरून टेलरचं काम करतो. तुम्ही काय करता? मी काय करतो काय करत नाही. कुठून आला तुम्ही? सोलापूर. हा किती वर्षाचा आहे? 13 वर्षाचा. काय त्रास होता? तिला परवा चिकन गुन्हा झाला होता. आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आमच्या मुलांना. मग तिथल्या डॉक्टर म्हणलं तुमचं मुलाला छातीचं काहीतरी असेल का? तर नाही म्हटलं. मग ते डॉक्टर यशोदा हॉस्पिटलमध्ये पाठवलं त्यांच्या मुलाला. मग तिथं त्यांनी छातीचं एक्सरे काढल्याचं ते मुलाला असं बोलायला सांगितलं. तेव्हा सांगितलं आहे. आता गेल्या महिन्यात सांगितलं. याच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं, पण आम्ही लहान असताना असं दाखवलं ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय होत नाही म्हणजे थोडं हे जाते म्हणून सांगितलं त्यांना. ओके. त्याच्यानंतर काय त्रास म्हणजे आणखी असं त्रास काय काय? परवाच त्रास झाला म्हणून ते डॉक्टर लोक मग हे केलं ते सर. ओके. म्हणजे इथे तुम्ही कसं आला? तुम्हाला कसं माहीत पडलं? म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचे मोठे डॉक्टरचं सांगितलं होतं. आम्हाला टाटा हॉस्पिटलचा पत्ता दिला होता. तिथं कोणतं गेलं ना त्यांनी म्हणलं इथलं बालाजी हॉस्पिटल सांगा म्हणून तिथून तुम्ही इकडे आला होता. कसं आला तुम्ही? ट्रेन आला खर्च वगैरे काय? आम्हीच करतो. तुम्ही खर्च केला. त्याच्यानंतर मग तो खर्च झाला तर म्हणजे तुम्हीच पे केला. तुम्ही सगळं बनवून टाकलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हॉस्पिटलला काही खर्च दिला दिले करता त्याचं आमचं रिक्षा नाही झालं. काय नाव आहे तुझं? कृष्णा. कृष्णा आम्हाला फोन करतो. ओके. किती दिवस झाले तुला इथे आपल्याला? आता महिना झाला नाही. ओके. कसं वाटतं? सर्जरी कधी झाली तुझी? सर्जरी परवा झाला तेव्हा 19 दिवस झाले सुरू. ओके. आयसीयूमध्ये किती दिवस होते? 3 दिवस होते. 3 दिवस होते. त्याच्यानंतर मग आता हे हॉस्पिटलने तुम्हाला ॲडमिट केलं तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? चांगलं हॉस्पिटल. ओके. त्याच्यानंतर जनकल्याण ग्रामीण विकासासाठी तुमचं काय मत आहे? आमचा मुलगा तर मी चांगला झाला तेवढं धन्यवाद. आमचा मुलगा मला मिळतं की नाही की असं वाटलं. तिथलं डॉक्टर लोकांना सांगितलं गॅरंटी नाही म्हणून सांगितलं. इकडे आला आमचा मुलगा चांगला. धन्यवाद.